गुड मॉर्निंग. आज आपण पृष्ठफळ आणि घनफळ राहिलेली उदाहरणं पुन्हा पाहत आहोत. एका वृत्तचितीच्या पायाचा व्यास 14 सेमी असून घनफळ 2618 घन सेमी आहे. तर वृत्तचितीची उंची किती? मला सांगा, कोणतं सूत्र वापरायचं सांगा. हे उदाहरण सोडवण्यासाठी कोणतं सूत्र वापरायचं? अंडरलाईन केली मी त्या दोन शब्दाला. वृत्तचितीचं घनफळ दिलेलं आहे म्हणून वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र वापरायचं. काय सूत्र आहे सांगा. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर फॉर्म्युला पाय आर वर्ग एच. आता घनफळाची किंमत 2618 डाव्या साईडला टाकूया. 2618. पायची किंमत आपण किती मानतो? 22/7. आता इथं व्यास 14 दिलाय, मग त्रिज्या किती रे? निम्मी. 14ची निम 7. मग इथं 7चा वर्ग 7 गुणिले 7 आणि वृत्तचितीची उंची काढायची एच तसंच. आता इथं 7 एके 7, 7 एके 7, 7 ला 7 कॅन्सल. आता उजवीकडचं जे 22 आणि 7 अंशामध्ये आहे ते डावीकडे छेदामध्ये जाईल. म्हणजे उजवीकडे फक्त एच उरतंय. सांगा कितीचा भाग जातोय? 7 एके 7, 7 त्रिक 21, 26 21 वजाबाकी 5 51, 7 7 49, 51 वजा 49 2, 2 8 28 आणि 7 चौक 28. पुन्हा 22 न भाग जातोय बघा. 22 एके 22, 22 एके 22, 37 वजा 22 15, त्यावर घेतलं 4 54. 154 आहे का 22च्या पाड्यात बघा. 22 7 किती? 154. बरोबर आहे का? म्हणजे त्या वृत्तचितीची जी उंची आहे किती आली आपली? 17 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन. 6 सेमी कडा असणारे 2 घन जोडून तयार होणाऱ्या इष्टिकाचितीचं एकूण पृष्ठफळ किती? साधारणतः आपण अशा पद्धतीने हा घनाकृती ठोकळा समजा काढलेला आहे आणि त्याला चिकटून दुसरा ठोकळा काढलेला आहे, घन काढलेला आहे. आता घनाला चिकटून घन काढला की फक्त लांबी वाढेल बघा. म्हणजे मूळ घनाची जी कडा 6 आहे का नाही आणि त्याला जोडून ठेवलेला जो दुसरा घन आहे त्याची 6, म्हणजे लांबी किती होणार? नवीन लांबी 12 होणार. रुंदी मध्ये बदल होणार नाही, रुंदी तेवढीच राहणार बघा. म्हणजे बी ची किंमत 6च राहणार आणि एच ची किंमत सुद्धा 6च राहणार. दोन घन एकमेकाला जोडल्यामुळं तयार होणारी जी नवीन इष्टिकाचिते त्याच्या फक्त लांबीमध्ये बदल होतो. लांबी 6 अधिक 6 12, रुंदी आणि उंची मात्र 6च राहणार. मग इष्टिकाचितीचं एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय रे? इष्टिकाचितीचं एकूण पृष्ठफळ काढण्याचं सूत्र काय? 2 बोला ना. 2 कंसात LB अधिक BH अधिक LH. 2 कंसात लांबी गुणिले रुंदी अधिक रुंदी गुणिले उंची अधिक लांबी गुणिले उंची. आता लांबी आणि रुंदीचा डायरेक्ट गुणाकार करा. लांबी 12 रुंदी 6, किती गुणाकार? 12 आणि 6चा
72. पुन्हा बी गुणिले एच, रुंदी आणि उंचीचा गुणाकार करा. 6 6 36 आणि शेवटी लांबी आणि उंचीचा गुणाकार करा. 12 आणि 6 चा गुणाकार 72. आता कंसातील बेरीज करा. किती ते 7 2 8 2 10, चला 1 7 3 10 1 11 आणि 7 18 ना. आणि 180 ची दुप्पट किती 360. आणि घनाची कडा सेमीमध्ये आहे, एकूण पृष्ठफळ चौरस सेमीमध्ये असेल. बघा 360 चौरस सेमी हा पर्याय कुठं आहे का? आहे, पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी इष्टिकाचे आपण एकूण पृष्ठफळ काढलेलं आहे. पुढचा प्रश्न, एका वृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 20 सेमी असून वक्र पृष्ठफळ 1760 चौरस सेमी आहे, तर त्या वृत्तचितीची उंची किती? आता इथं कोणतं सूत्र वापरायचं? वक्र पृष्ठफळ दिलेलं आहे म्हणजे वृत्तचितीच्या वक्र पृष्ठफळ सूत्र वापरायचं. सांगा बरं, वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ सूत्र काय? तुमचे सूत्र पाठ आहेत की नाहीत? 2 पाय आर एच. हा, 2 पाय आर आणि एच. मी काल एक व्हिडिओ पाठवला होता की माग आपण NMSच्या स्कॉलरशिपच्या तासामध्ये 1 तास पूर्ण आपण सूत्रासाठी घालवलेला होता. तो पण व्हिडिओ पाठवला. पुन्हा एक फोटो पण पाठवला सगळ्या सूत्रांचा. एवढं केल्यानंतर तरी तुमची सूत्र पाठवायला पाहिजे होते. बरं, वृत्तचितीचं वक्र पृष्ठफळ 1760 ही किंमत डाव्या साईडला लिहितो. हे 2 पायची किंमत किती घेऊ? 22/7. पुन्हा आर म्हणजे त्रिज्या किती 20 आणि गुणिले उंची काढायची. आता उजवीकडे फक्त एच राहणार आहे, बाकी सगळं आपण डावीकडे घेणार आहे. आता जे उजवीकडे छेदामध्ये आहे 7 ते अंशामध्ये जाणार आणि उजवीकडे जे अंशामध्ये 2 आहे ते छेदामध्ये, 2 अंशामध्ये आहे ते छेदामध्ये आणि 20 अंशामध्ये आहे ते पण छेदामध्ये. आता काय कॅन्सल होते बघा, ह्या 20 मधला 0 आणि 1760 मधला 0 कॅन्सल. पुन्हा 22च्या पाड्यात 176 आहे ना, 22 8 176. पुन्हा बे चोक 8, पुन्हा बे दोन्ही 4. किती आली उंची? बेसाठी 14 सेमी. पर्याय क्रमांक 2. आता या टाईपची गणित बऱ्याच वेळा आलते बरं का. आता लक्षात ठेवा, घन शब्द असला की पृष्ठभाग हे 6च असतात, शिरोबिंदू 8 असतात आणि कडा 12च असतात. त्यामुळे कडा विचारलं की तुमचं उत्तर 12 कुठं पर्यायात आहे शोधायचं. जर तुम्हाला पृष्ठभाग विचारला तर 6 उत्तर पर्यायामध्ये शोधायचं. शिरोबिंदू विचारला तर 8 उत्तर आपल्याला पर्यायामध्ये शोधायचं होतं. अगदी ऑयलर सूत्र न वापरता सुद्धा उत्तर येते, तरी पण आपण ऑयलर सूत्र वापरूया. काय आहे ऑयलर सूत्र? ऑयलर सूत्र सांगा ना. F अधिक V बरोबर A अधिक 2. F म्हणजे फेसेस, फेसेस म्हणजे पृष्ठभाग. मग पृष्ठांची संख्या किती दिलेली आहे तुम्हाला? 6. V म्हणजे व्हर्टायसेस, व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू आणि शिरोबिंदूची संख्या तुम्हाला 8 दिलेली आहे. E म्हणजे एजेस, एजेस म्हणजे कडा, कडा तुम्हाला काढायचे आणि +2. 8 आणि 6 ची बेरीज 14, उजवीकडचं +2 डावीकडे आल्यावर -2.
आणि 14तून 2 गेल्यानंतर किती आलं? 12. अशा पद्धतीनं या घनाकृतीला 12 कडा असतील. पर्याय क्रमांक 4 हे याचं काय आहे? उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इष्टिकाचिती आकाराच्या टाकीची लांबी 7 मीटर, रुंदी 6 मीटर व उंची 5 मीटर आहे, तर त्या टाकीची क्षमता किती लिटर असेल? आता लिटर मध्ये उत्तर विचारलं की आपल्या डोक्यामध्ये एक सूत्र असलं पाहिजे. आपण एक सूत्र पाहिलं होतं, कुठलं? 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. त्यामुळे जी लांबी तुम्हाला दिलेली आहे मीटर मध्ये, ती सेमी मध्ये व्यक्त करा. 7 मीटर म्हणजे किती सेमी रे? 1 मीटर म्हणजे 100 सेमी. 7 मीटर म्हणजे 700 सेंटीमीटर. पुन्हा रुंदी तुम्हाला दिलेली आहे 6 मीटर. 6 मीटर म्हणजे किती सेमी? 6 गुणिले 100 600. आणि उंची दिलेली आहे 5 मीटर. 5 मीटर म्हणजे किती सेमी? 5 गुणिले 100 500 सेमी. आता आपल्याला त्या टाकीची क्षमता लिटर मध्ये विचारलेली आहे, म्हणजे आपल्याला त्या इष्टिकाची तिचं घनफळ काढायचे. सांगा, इष्टिकाची तिचं घनफळ काढण्याचं सूत्र काय? L into B into H. बरोबर. L इंटू बी इंटू एच. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबीची किंमत 700 सेमी टाका, रुंदीची किंमत 600 सेमी आणि उंची आहे ती 500 सेमी. आता एकूण 0 वजा बेत्रिक 6 0 मांडतो. आता गुणाकार करा. 5 7 30 आणि 30 गुणिले 7. 30 गुणिले 7 किती? 210. आणि याचं एकक असणार घन सेमी. आता सांगितलं घन सेमीचं रूपांतरण लिटर मध्ये करताना 1000 न भागायचं. म्हणजे 1000 न भागल्यानंतर शेवटचं 3 शून्य ड्रॉप होणार. म्हणजे उत्तर काय येणार? 2,10,000 लिटर. त्या टाकीची जी क्षमता आहे ती 2,10,000 लिटर. कितवा पर्याय आहे मग? पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6वा. एका वाहतुकीच्या कंटेनरची लांबी 8 मीटर, रुंदी 3.2 मीटर व धारकता 76.8 घनमीटर आहे. 50 सेमी लांब, 40 सेमी रुंद व 40 सेमी उंचीची किती खोकी या कंटेनर मध्ये मावतील? आता या ठिकाणी खोकी जर काढायची असतील तर आपल्याला त्या कंटेनरचं घनफळ अंशामध्ये लिहावं लागेल आणि त्या खोक्याचं घनफळ छेदामध्ये लिहावं लागेल. परंतु कंटेनरचे डायमेन्शन्स आणि खोक्याचे डायमेन्शन्स वेगळ्या एककामध्ये दिलेले आहेत. बघा, वर मीटर आहे आणि खाली खोक्याचे जे डायमेन्शन्स आहेत ते सेंटीमीटर मध्ये दिलेले आहेत. त्यामुळे कुठेतरी मीटरचं तुम्हाला सेंटीमीटर मध्ये रूपांतरण करणं गरजेचं आहे. धारकता म्हणजे ते घनफळ आहे, लक्षात ठेवा. मला एक सांगा तुम्ही, 1 मीटर म्हणजे किती सेमी रे? 1 मीटर म्हणजे किती सेमी? 100. 100 सेमी. अगदी बरोबर. पुन्हा एकदा हेच रिपीट करतो. 1 मीटर म्हणजे किती सेमी? 100. 100. आता वरच्या दोघांचा गुणाकार करा. 1 मीटर गुणिले 1 मीटर. आणि उजव्या साईडला 100 सेंटीमीटर गुणिले 100 सेंटीमीटर. डावी बाजू आली 1 चौरस मीटर आणि उजवी बाजू आली एकावर 4 शून्य म्हणजे 10,000 चौरस सेमी.
पुन्हा ह्याला 1 मीटर न गुणूया. 1 चौरस मीटर गुणिले 1 मीटर 1 घन मीटर होणार आहे की नाही. आता या दोघांचा गुणाकार करा चला. 10,000 गुणिले 100 म्हणजे एकावर किती शून्य येणार 6 घन सेमी बरोबर ना. म्हणजे 1 घन मीटर म्हणजे एकक दशक शतक हजार दशलक्ष दशलक्ष 10 लाख घन सेमी. बघा 1 घन मीटर म्हणजे 10 लक्ष घन सेमी. राहिलं का लक्षात हे मी तर लिहितो वाटल्यास. 1 घन मीटर म्हणजे एकावर किती शून्य आपण दिलं होतं 6 शून्य घन सेंटीमीटर. आता हे कशासाठी केलं तर त्या कंटेनरची तुम्हाला धारकता दिलेली आहे. याचं रूपांतरण मला घनसेमीमध्ये करायचे. अगोदर मी सूत्र लिहितो. कंटेनर मध्ये मावणाऱ्या खोक्यांची संख्या किंवा कंटेनर मध्ये मावणारी खोकी कोणत्या सूत्राने काढायची. वर येणार त्या कंटेनरचं घनफळ वर येणार कंटेनरचं घनफळ आणि छेदामध्ये येणार खोक्याचं घनफळ. आता कंटेनर जरी असला तरी तो इष्टिकाची त्या आकाराचा असणार आहे आणि खोकं सुद्धा इष्टिकाची त्या आकाराचा असणार आहे. मग कंटेनरचं घनफळ म्हणजेच कंटेनरची धारकता आणि कंटेनरची धारकता तुम्हाला किती दिली आहे 76.8. फक्त ते घनसेमीत व्यक्त करण्यासाठी आपण त्याला 10 लक्षनं गुणणार आहे 10 लक्षनं गुणणार आहोत. आता हे झालं कंटेनरचं घनफळ. आता ही लांबी आणि रुंदी विचारात पण घ्यायची आपल्याला गरज नाही कारण तुम्हाला डायरेक्ट घनफळ आपण घेतलेला आहे. आणि छेदामध्ये खोक्याचं घनफळ काढताना लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग खोक्याची लांबी 50 सेमी गुणिले खोक्याची रुंदी 40 सेमी गुणिले खोक्याची उंची 40 सेमी. आता हा भागाकार मात्र आपल्याला करावा लागणार आहे. आता बघा खालचं 3 झिरो वरच्या 3 झिरोला कट. आता वरचा बघा गुणाकार काय येतोय आपण 76.8 आहे का नाही तर 76.800 पण लिहू शकतो. आता 1000 गुणायचे म्हणजे 2.9 उजवीकडे म्हणजे वरचा गुणाकार काय येणार सांगा 76,800 आणि छेदाचा गुणाकार 5 चौक 20 आणि 20 चौक 80. ह्या झिरोला हा झिरो कट 768 भागिले 8 करा 8 9 72 राहिले किती 4 तेव्हा घेतलं 8 48 8 7 48 आणि 0 0 किती उत्तर आलं. कंटेनर मध्ये किती खोके मावतील 960. सहाव्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. समजलं का हे काय काय केलं ते. आता आपल्याला वेळ आहे म्हणून आपण जास्त वेळ घेतोय. परीक्षेमध्ये तुम्हाला माहित आहे येण्यासाठी आपल्याला 90 प्रश्न 90 मिनिटात सोडवायचे असतात. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला फक्त 1 मिनिट वेळ असतो. त्यामुळं तुम्हाला उदाहरण जलद आणि अचूक सोडवण्याची क्षमता निर्माण व्हावी. नेक्स्ट प्रश्न 5वा. एका वृत्तचिती आकाराच्या टाकीचा व्यास 1.75 मीटर व उंची 3.2 मीटर असेल तर त्या टाकीत किती लिटर पाणी मावेल. एक लक्षात ठेवायचं लिटर म्हणलं की मी मग सांगितलं 1 लिटर म्हणजे किती घनसेमी 1 लिटर म्हणजे 1000 घनसेमी. आता मला पहिल्यांदा तुम्ही त्रिज्या सांगायची. तुम्हाला हा डायमीटर दिलाय मग त्रिज्या आणि व्यास यांचा काय रिलेशन आहे रे. त्रिज्या ही व्यासाच्या काय असते दुप्पट. त्रिज्या व्यासाच्या निम्मे असते.
हा, पण हे उत्तर आहे ते कशामध्ये आहे? मीटर मध्ये आहे. मग हे सेमी मध्ये करायचं म्हटल्यावर काय करावं लागेल याला? 100 न गुणावं लागेल, कारण 1 मीटर म्हणजे 100 सेमी. मग 1.75 ला 100 न गुणल्यावर काय होणार आहे? 2 घरं उजवीकडे म्हणजे 175 चे 2 सेमी, बरोबर ना? त्रिज्या किती आली? 175 छेद 2 सेमी. आणि तुम्हाला उंची किती दिलेली आहे? 3.2 मीटर. त्याचं सेमीत करा. 100 न गुणा किती सेमी येईल मग? 320 सेमी. आता दोन्ही त्रिज्या आणि उंची आपण सेमी मध्ये कन्व्हर्ट केली. आता आपण त्या टाकीची धारकता काढायची आहे, म्हणजे त्या वृत्तचितीचं घनफळ काढायचं आहे. व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर. सांगा सूत्र. वृत्तचितीचं घनफळ काढण्याचं सूत्र काय? पाय आर वर्ग एच. मग पायची किंमत 22/7. आता आर ची किंमत आपण जी काढली त्याला 2 वेळा गुणाकार करा, कारण इथं आर वर्ग आहे. मग आर ची किंमत आपण अपूर्णांकात काय काढली? 175/2. अजून एकदा हा गुणाकार 175/2. आणि जी उंची आहे ती 320. त्याला छेद नाही म्हणजे 1 देऊन टाकूया. आता 7 न कशाला भागतो तरी अंशामध्ये? 175 ला जाते. 7 1 7, 7 2 14, 15 16 17, 3 5 35 आणि 7 5 35. आता खालच्या 2 न ह्या 11 ला जातोय, हे 22 ला जातोय. बे एक बे बे एक बे. पुन्हा ह्या 2 न 320 ला जातोय. बे एक बे बे 12 आणि 0 ला 0. आता अंशामध्ये बघा काय काय उरलंय? 11 आणि 25 चा गुणाकार करा. 25 दाय 250 आणि 25 ना किती येते रे? 25 गुणिले 11 किती? 25 एके 25, 5 ला 2, 25 एके 25 आणि 2 27, 275. आणि पुढे 175 गुणिले 160 करा. 175 गुणिले 160 किती आला? 28,000. आता पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार करा. 28,000 गुणिले 275 किती ते काढले कोणी? $77 लक्ष आणि याचं एक घन सेमी. आता मगाशी एक सूत्र तुम्हाला लिहून दिलंय. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. मग घन सेमीचं लिटर मध्ये करताना 1000 न भागायचं, म्हणजे शेवटचं 3 शून्य ड्रॉप होतील. किती आलं मग? 7700 लिटर. आहे का उत्तर? पहा किती लिटर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. कॅल्क्युलेशन आहे. आपल्याला मोबाईल किंवा कॅल्क्युलेटर अलाउड नसतो, किंवा डिजिटल घड्याळ सुद्धा अलाउड नसतं. त्यामुळे स्वतःचे स्वतः गुणाकार तुम्हाला परीक्षेला करावा लागतो. प्रश्न 8वा. 7 सेमी त्रिज्या व 12 सेमी लांबीची पत्र्याची नळी तयार करण्यासाठी किती पत्रा लागेल? आता नळी तयार करण्यासाठी पत्रा काढायचा असेल तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे ही नळी वृत्तचिती आकाराची आहे, सिलेंडरची आहे. मग त्याचा वरचा आणि खालचा पृष्ठभाग विचारात घ्यायचीच गरज नाही, म्हणजे ते वक्र पृष्ठबळ काढावं लागेल. कर्व्ड सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. सांगा सूत्र. वृत्तचितीचं वक्र पृष्ठबळ 2 पाय RH. अगदी बरोबर. 2 पाय RH.
आता याच्यामध्ये किमती आपण भरूया. पायची किंमत 22/7, आर ची किंमत 7 आणि लांबी म्हणजे उंची बरं का. ती पत्र्याची नळी उभी केली की ती लांबी उंची बनते. मग उंची 12 टाकूया. बघा इथे 7 ला हे 7 कट करा. 22 आणि 2 चा गुणाकार किती? 44 आणि पुढे गुणिले 12. 12 चौक 48, 7 4, 12 चौक 48 आणि 4 52. किती आलं उत्तर? 528 चौरस सेमी. पर्याय क्रमांक 2. समान उंचीच्या लंबवृत्तचितीच्या त्रिज्या अनुक्रमे 6 सेमी व 4 सेमी आहे, तर त्यांच्या घनफळांचं गुणोत्तर किती? पहिल्या वृत्तचितीचं घनफळ मी V1 लिहितो, दुसऱ्या वृत्तचितीचं घनफळ V2 लिहितो. आता वृत्तचितीच्या घनफळ सूत्र काय रे? वृत्तचितीचं घनफळ पाय आर वर्ग एच. खाली पण ते सूत्र लिहायचं, फक्त वर कॅपिटल आर लिहिले, खाली स्मॉल आर लिहितो. वर कॅपिटल एच लिहिले, खाली स्मॉल एच लिहितो. हा बदल करतो. आता ह्या पायला हे पाय कॅन्सल होणार. आता वर दिले उंची समान आहेत. उंची समान आहेत म्हणजे या कॅपिटल एच आणि या स्मॉल एच ची पण किंमत सारखी असणार. याचा अर्थ घनफळांचं गुणोत्तर त्रिज्येच्या वर्गाच्या गुणोत्तर आहेत का? मग आपण पहिल्या वृत्तचितीची त्रिज्या 6 टाकूया, म्हणजे वर 6 चा वर्ग होणार आणि खाली दुसऱ्या वृत्तचितीची त्रिज्या 4 टाकू, म्हणजे छेदामध्ये 4 चा वर्ग होणार. अंशामध्ये 6 चा वर्ग 36, छेदामध्ये 4 चा वर्ग 16. होते खाला सिम्प्लिफाय. 4 न भाग जातोय ना. 4 9 36, 4 चौक 16. किती उत्तर आलं? 9/4. हेच आपण कसं लिहितो? 9/4. म्हणजेच याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. 9/4. बघा मगाशी सांगितलेलं गणित पुन्हा रिपीट झालं. शिरोबिंदू 6, हा इथं कडा 10 दिल्यात का? कडा किती दिल्यात? 10. त्यामुळं पण 10 कडाचा असतो का घनाकृती ठोकळा? बरं असू दे, आपल्याला ऑइल सूत्र लिहूया. ऑइल सूत्र काय आहे सांगा? F अधिक V बरोबर E अधिक 2. E अधिक 2. F म्हणजे फेसेस, फेसेस म्हणजे पृष्ठभाग, ते काढायचे. V म्हणजे व्हर्टायसेस, व्हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू दिलेले आहेत 6. E म्हणजे एजेस, कडा 10 आणि पुढे अधिक 2. 10 आणि 2 12 आणि हे अधिक 6 इकडे आल्यावर वजा होणार. किती आलं? फेसेस 6. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. दूध मोजण्याचे 1 लिटरचे माप लंबवृत्तचिती आकाराचे असून तळाची त्रिज्या 5 सेमी आहे, तर त्याची उंची किती? आता मला सांगा, 1 लिटरचं माप आहे ना. 1 लिटर म्हणजे किती घन सेमी मला सांगितलं होतं? 1000. 1000. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. आता तुम्हाला त्रिज्या किती दिलेली आहे? 5 सेंटीमीटर आणि उंची मात्र आपल्याला काढावयाची आहे. आता तुम्हाला 1 लिटरचं माप दिले म्हणजे घनफळ दिलेले आहे. मग व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर सूत्र सांगा. वृत्तचितीच्या घनफळ सूत्र पाय आर वर्ग एच. अगदी पाय वर्ग एच. आता व्हॉल्यूमच्या ठिकाणी किती टाकणार? 1 लिटर. 1 लिटर म्हणजे किती घन सेमी टाकणार? 1000. पायची किंमत 22/7. आर वर्ग म्हणजे
5चा वर्ग आणि उंची काढायची आहे. आता काय करूया, सगळं आपण डावीकडे घेऊया. उजवीकडे जे छेदात 7 आहे ते अंशात जाणार. अंशातलं 22 छेदात, अंशातलं 5 छेदात, अंशातलं 5 छेदात. उजवीकडे कायच राहत नाही, म्हणजे फक्त h उरते. करूया सिम्प्लिफाय. 5 5 25, 25 चौक 100 आणि त्याच्यावर हा एक 0. अजून काय जातोय का भाग? बे एक बे, बे एक बे आणि वर बे दोन्ही 4 आणि 0. वरचा गुणाकार 20 गुणिले 7 140 आणि छेदामध्ये 11. करा गुणाकार. 11 एके 11, 3 तेव्हा घेतलं 0 30. 11 दुनी 22 राहिलं 8 तेव्हा घेतलं 0 80. 11 7 77 राहिलं 3. 11 दुनी असं येत राहणार. मग साधारणतः 12.7 विचारात घ्या. मग 12.7 चा पर्याय फक्त दुसरा आहे. वर 2 4 ती थोडा निग्लिजिबल फरक चालतो. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. वृत्तचितीची उंची कायम ठेवून त्रिज्या जर 30% न वाढवली तर वृत्तचितीच्या घनफात शेकडा किती वाढ होईल? आता पहिल्या वृत्तचितीच्या घनफाला आपण V1 म्हणूया. दुसऱ्या वृत्तचितीच्या घनफाला V2 म्हणूया. आता वृत्तचितीच्या घनफात सूत्र काय सांगितलं मगाशी तुम्हाला? पाय r वर्ग h. पाय हे सूत्र खाली फक्त कॅपिटल R च्या जागेवर मी स्मॉल r घेणार, कॅपिटल H च्या जागेवर स्मॉल h घेणार. आता या पायला हे पाय कॅन्सल. उंची कायम आहे म्हणजे उंचीला उंची कॅन्सल. वर राहिलं कॅपिटल R चा वर्ग छेदामध्ये स्मॉल r चा वर्ग. आता आपण असं करूया, पहिली जी वृत्तचिती आहे ती आपण 100 घेऊया. मग 100 चा वर्ग काय येणार? 100 गुणिले 100 आणि जी त्रिज्या आहे ती 30% ने वाढवली. मग 100त 30 मिळवा. नवीन त्रिज्या काय होणार? 130. मग तो मी 2 वेळा गुणाकार करतो. बघा, म्हणजे हे 2 शून्य आणि हे 2 शून्य कट झालं. वर आलं 100 आणि खाली 13 चा वर्ग किती? 169. किती झाला रे घनफळ बदल? पहिल्याचं घनफळ 100 आणि दुसऱ्याचं 169. म्हणजे घनफळात शेकडा कितीनं वाढ झाली? 169 मधून 100 वजा करा. 69%. 69% काय झाली? घनफळामध्ये वाढ झाली. प्रश्न 13वा. एका इष्टिकाचिती आकाराच्या पेटीचं घनफळ 150 घनसेमी असून लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असेल तर तिची जाडी किती? जाडी म्हणजे उंची, लक्षात ठेवा. जाडी म्हणजे उंची. आता इष्टिकाचितीच्या घनफळ सूत्र काय रे? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. मग तुम्हाला घनफळ 150 दिले, ती किंमत मी डाव्या साईडला ठेवतो v च्या खाली. लांबी तुम्हाला 10 सेमी दिलेली आहे, l च्या खाली 10 लिहितो. रुंदी तुम्हाला 5 सेमी दिलेली आहे, b च्या खाली लिहितो. आणि जाडी म्हणजे उंची काढायची आहे. आता बघा, उजवीकडे जे 10 आणि 5 गुणिले आहे ते डावीकडे आल्यावर छेदामध्ये जाणार. आता या शून्याला हा शून्य गेला. 15 भागिले 5, 5 त्रिक 15. म्हणजे जाडी किती आली? 3 सेमी. 3 सेमी. म्हणजे पर्याय क्रमांक 2. 2. नेक्स्ट. तळाचा व्यास 7 सेमी व उंची 28 सेमी असलेली धातूची वृत्तचितीत वितळवून त्यापासून 2 मिलीमीटर व्यासाची तार तयार केली तर त्या तारेची लांबी किती?
लक्षात ठेवा, वृत्तचिती वितळवायची आहे म्हणजे पहिली आकृती वृत्तचिती आहे आणि त्याच्यापासून जी तार तयार करायची आहे ती तार सुद्धा वृत्तचिती आकाराचीच आहे. म्हणजे डावीकडे सुद्धा आपल्याला वृत्तचितीचं गणपळ लिहायचं आहे आणि उजवीकडे सुद्धा वृत्तचितीचं गणपळ सूत्र लिहायचं आहे. फक्त आपण डावीकडचं वृत्तचितीचं गणपळ लिहिताना एक आर पण कॅपिटल घेऊया आणि एच पण कॅपिटल घेऊया आणि उजवीकडे वृत्तचितीचं गणपळ लिहिताना आर स्मॉल लिहूया आणि उंची पण एच स्मॉल लिहूया. आता काय काय असेल ते सांगा पाहू. ह्या पायला हे पाय केलं. आता व्यास 7 सेमी दिलाय म्हणजे त्रिज्या किती रे? 3.5. मग त्याचा वर्ग आहे म्हणजे 3.5 चा 2 वेळा गुणाकार. उंची किती दिलेली आहे? 28. मग इथे मी 28 लिहितो. सगळी डायमेन्शन सेंटीमीटर मध्ये व्यक्त करायची. आता इथं व्यास दिलाय 2 मिलीमीटर. मग त्रिज्या किती रे? व्यासाच्या निम्मी त्रिज्या ना 1 मिलीमीटर. मग मिलीमीटरचं सेंटीमीटर मध्ये करायचं म्हणल्यावर 10 ने भागायचं ना म्हणजे 1/10. 1/10 आपण कसं लिहितो किंवा 1/10 लिहिलं तरी चालतंय. म्हणजे 1/10 ही त्रिज्या आली. वर्ग आहे म्हणल्यावर पुन्हा एकदा 1/10 येणार आणि एच म्हणजे उंची. उंची म्हणजे ती तारेची लांबी. ती तार उभी केल्यानंतर लांबी हीच उंची बनते. आता पहा इकडे जे भागिले 10 आहे तिकडे आल्यावर गुणिले होणार. पुन्हा हे 3.5. इकडे जे दुसरं भागिले 10 आहे ते इकडे आल्यावर गुणिले होणार आणि राहिलं 28 आणि उजव्या बाजूला राहिलं एच. आता ह्या दोघांचा गुणाकार किती? 10 ने गुणायचं म्हणल्यावर 1.9 उजवीकडे 35. पुन्हा ह्या दोघांचा गुणाकार सुद्धा किती येणार? 35 आणि पुढे 28 उजवी बाजू एच. 35 गुणिले 35 किती रे? 3 × 12 आणि 2 चा वर्ग 5 चा वर्ग 25. 1225 आणि 28 चा गुणाकार करा पटकन. एक 1225 गुणिले 28. 34,300. किती? 34,300. 34,300. पण हे एकक असणार ते सेंटीमीटर मध्ये असणार. आपली सगळी उत्तरे मीटर मध्ये आहेत. मग 100 सेमीचा 1 मीटर होतो. मग ह्याला 100 न भागा म्हणजे किती मीटर होणार? 343 मीटर. पर्याय क्रमांक 2 करेक्ट. आणि शेवटचा प्रश्न 20 सेमी त्रिज्या व 90 सेमी उंची असणाऱ्या वृत्तचिती आकाराचे भांडे आईस्क्रीमनं पूर्ण भरले आहे. हे आईस्क्रीम 3 सेमी त्रिज्या व 10 सेमी उंची असणाऱ्या शंकूत भरले तर असे किती शंकू भरतील? आता भरणाऱ्या शंकूंची जर तुम्हाला संख्या काढायची असेल तर वर वृत्तचितीचं घनफळ लिहावं लागेल आणि छेदामध्ये शंकूचं घनफळ लिहावं लागेल. मला सांगा वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय रे? वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र काय? पाय आर वर्ग ए आणि शंकूच्या घनफळाचं 1/3 पाय आर वर्ग एच. या पायला हे पाय कॅन्सल. आता हे जे भागिले 3 आहे ते वर गुणिले करूया 3. आता कॅपिटल आर चा वर्ग म्हणजे त्या वृत्तचिती आकाराच्या भांड्याच्या तळाची त्रिज्या किती रे? 20. मग इथे 20 चा वर्ग. 20 गुणिले 20 लिहितो. एच म्हणजे उंची. उंची किती दिलेली आहे वृत्तचिती आकाराच्या भांड्याची? 90. आता छेदामध्ये हे 1/3 वर 3 घेतलेलं आहे. स्मॉल आर चा वर्ग म्हणजे शंकूच्या तळाची त्रिज्या किती त्रिज्या? 3. मग 3 चा वर्ग म्हणजे 3 गुणिले 3 करतो.
आणि एच म्हणजे शंकूची उंची किती आहे 10. आता आपण सिम्प्लिफाय करूया. 3 त्रिक 9, 9 10 90. पुन्हा या 10ला हे 10 कॅन्सल. 3 दुनी 6 आणि 6 दुनी 12 आणि त्याच्यावर 2 शून्य. म्हणजे किती शंकू भरतील त्या आईस्क्रीमनं? 1200 पर्याय शंकू भरतील. क्रमांकाचा पर्याय पर्याय क्रमांक क्रमांक 4. अशा पद्धतीनं आजच्या तासिकेला आपण पृष्ठफळ आणि घनफळ हा घटक संपवलेला आहे. बघा, मी शिष्यवृत्तीचं ज्यावेळेस अध्यापन केलं त्यावेळेस सुद्धा आपल्या जवळजवळ 3 ते 4 तासिका पृष्ठफळ घनफळावर झालेल्या होत्या. आणि आता NMS साठी पुन्हा 2 तासिका आपण पाहिल्या. 6-6 तासिका आपण नुसत्या एका पृष्ठफळ घनफळ घटकाला घेतल्यात. आणि एवढं करून तुम्हाला जर NMSच्या परीक्षेमध्ये या घटकाचं उदाहरण सोडवलं नाही तर मग काय उपयोग नाही पहा ऑनलाईन तासाचा. त्यामुळे सर्वांनी पुन्हा एकदा इष्टिकाची ती असू द्या, घन असू द्या, वृत्तचिती असू, शंकू, गोल, अर्धगोल, प्रत्येकाचं वक्र पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ, घनफळ ही सूत्र पाठ पाहिजेत. 1 लिटर म्हणजे 1000 घन सेमी. रूपांतरण करता आले पाहिजे. एका एककाचं दुसऱ्या एककात रूपांतरण करून उत्तर पण शोधता आलं पाहिजे. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.